लक्ष द्याल, लक्ष द्या आता. 5.3 write the sample space S and number of sample point, number of S and etc. बरंच काय काय दिलंय. काय पाल पहिला प्रश्न, वन डाय इज रोल्ड म्हटलंय. वन डाय इज रोल्ड. एक फासा फेकला. कारण मग जर आता एक फासा फेकला तर सॅम्पल स्पेस एस मध्ये काय काय उत्तर येऊ शकतं. मी सांगतोय, तुम्ही प्रॉम्प्टिंग नका करू. एक तर 1 येऊ शकतं, 2, 3, 4, 5 किंवा म्हणजे नंबर ऑफ एस हा किती येऊ शकतो, 6. कळलं का? आता याच्यात त्यांनी काही सब क्वेश्चन दिले. पहिला सब क्वेश्चन आहे इव्हेंट ए साठी. सब क्वेश्चन असा विचारलाय, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. अप्पर फेस पृष्ठभागावर समसंख्या येणे. मग कुठली कुठले नंबर येऊ शकतो, एक तर 2, 4 किंवा देअरफॉर नंबर ऑफ ए बरोबर किती, 3. कन्सेप्ट कळाली का? बी बरोबर काय दिलं, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ऑन द अप्पर फेस. मग आता ऑड नंबर कुठले कुठले येऊ शकतात, 1, 3 किंवा 5. कन्सेप्ट कळाली का? पुढे तिसरं सी बरोबर. मराठी माध्यमवाले मराठीतले शब्दरचना लिहाल ना. प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. प्राइम नंबर ऑन अप्पर फेस. प्राइम नंबर ऑन अप्पर फेस. मग प्राइम नंबर कुठले कुठले आहेत याच्यापैकी? हॅलो, हो मी तुम्हाला फोन करतो साहेब, बॅच घेऊन राहिलोय. अर्धा तास आधी मेसेज टाकेल. आणि इथे नंबर ऑफ सी किती येणार आहे, 3. कन्सेप्ट कळाली का? प्राइम नंबर कुठले कुठले आहेत, 2, 3, 5 हे प्राइम नंबर आहेत. नक्की समजलंय? सेकंड क्वेश्चन, 2 डायस आर रोल सायमल्टेनियसली. 2 डायस रोल्ड सायमल्टेनियसली. आता मी तुम्हाला आधी प्रश्न विचारणार आहे, इमॅजिन करून उत्तर द्या. एका वेळी 2 फासे फेकले तर इकडे कुठला आकडा येऊ शकतो, इकडे कुठला येऊ शकतो, 5 किंवा नंतर 1 किंवा बरोबर. अजून बरोबर ना. म्हणजे का रे, असं करे थोडक्यात, एक तर 1, 1 बरोबर का, किंवा मला माहिती आहे, कृपया प्रॉम्प्टिंग नका करू, तुम्ही फक्त क्रॉस चेक करा. लवाटे फळ्यावर लक्ष. अजून म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येतील, 36. हे समजलं का? आणि पोरांनो, या सगळ्याची उत्तरं त्या मागच्या टेबलला दिली आहेत. पाहता का टेबल? तुम्ही वहीवरती लिहून घेतला. आता किती नंबरचा टेबल आहे? हा, ते टेबल. 5 नंबर किती आहे? तिथे याची उत्तरं रेडीमेड करून दिलेली आहेत. सापडली का? सापडलीत ना रेडीमेड उत्तर? बरं, आता काय दिलंय पाल? इव्हेंट ए. काय दिली? इव्हेंट ए.
सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज अ मल्टिपल ऑफ 6. लाईन लिहून घ्या, इज अ मल्टिपल ऑफ 6. काय वाक्य रचना आहे चेक करा. सम ऑफ डिजिट, अंकांची बेरीज ही 6च्या पटीत आली पाहिजे. 6च्या पटीत येणाऱ्या संख्या कुठल्या आहेत? 6, 12, 18, 24, 30. याचा मॅक्झिमम नंबर किती आहे? अरे हे या दोघांची बेरीज केली तर किती येईल? 1 + 5. येस, मग हा चालेल. हा 2 + 4, 3 + 3 चालेल. 4 + 2 हा पण चालेल. इथे येईल ना 6 + 6. 6 + 6 किती? 6च्या पटीत आहे का? कळालं का? म्हणजे याचाच अर्थ नंबर ऑफ ए बरोबर किती आले? 1, 2, 3, 4, 5, 6. अर्थ कळाला का सगळ्यांना? बरं, बी बरोबर, इव्हेंट बी बरोबर सम ऑफ डिजिट ऑन द अप्पर फेस इज मिनिमम 10 म्हटलंय. मिनिमम म्हटलंय, कमीत कमी 10. जास्त चालेल ना? कमीत कमी 10, जास्त चालेल. इथे या दोघांची टोटल किती आहे? इथे 8, इथे कमीत कमी 10. अजून या दोघांची चालेल. या दोघांची कमीत कमी 10, जास्त चालेल ना? म्हणजे 11. 6 आणि 6 आणि म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6. कळालं का? पुढे सी बरोबर सेम डिजिट ऑन द बोथ अप्पर फेज म्हटलंय. दोन्ही ठिकाणी सारखाच नंबर आला पाहिजे म्हणजे 1, 1. आणि म्हणून नंबर ऑफ सी बरोबर 6. आता समजतंय का? डोक्यावरून जातंय? चॅप्टर सोपं आहे का अवघड आहे? स्कोरिंग चॅप्टर आहे, लक्षात राहू द्या. फक्त सॅम्पल स्पेस बनवता आली पाहिजे. सॅम्पल स्पेस बनवता आली की हे चॅप्टर सोपं होऊन जाईल तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. नंबर 3 पेक्षा नंबर 4 तुम्ही लगेच ट्राय करणार आहेत. कुठला नंबर? तुम्ही नंबर 4, नंबर 6 हे दोन ट्राय करायला देईल तुम्हाला. नंबर 4 आणि किती? कारण त्याची ऑलरेडी सॅम्पल स्पेस बनवलेली आहे आपण. नंबर 4 आणि नंबर 6 ची, हो ना? नाही जमलं तर मी सांगेल तुम्हाला, द्यायला घ्याल. आता या घड्यामध्ये वाजले की आपल्या हातात काय? फक्त काम करत राहणं. दुसरं आपल्या हातात आहे का काही? नाही. तू लक्ष दे, लक्ष द्या बोर्डवर. क्वेश्चन नंबर 3. 3 coins are tossed simultaneously. Three coins are tossed. एकाच वेळी किती दाणे फेकले? 3. आता उत्तर मी सांगतो, तुम्ही निरीक्षण करा. एक तर तिघांवरती हेड येऊ शकतं, किंवा शेवटच्यावरच टेल येऊ शकतं, किंवा मधल्यावरती टेल येऊ शकतं, किंवा पहिल्यावरती टेल येऊ शकतं. बरोबर का? किंवा 2 टेल येऊ शकतात, किंवा टेल हेड टेल येऊ शकतं, किंवा टेल टेल हेड येऊ शकतं, किंवा तिघही टेल येऊ शकतात. आणि म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 8. पाहतं बरं त्या टेबलमध्ये असंच दिलंय का? हो की नाही? कन्सेप्ट समजली? बर, पुढचा ए. कंडिशन ए काय दिली आहे पाल? टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स. किती हेड मिळाले पाहिजेत? ऍटलिस्ट 2 हेड मिळाले पाहिजेत. कमीत कमी 2. हा, जास्त चालतील ना? याच्यात आहेत का कमीत कमी 2? हो. याच्यात पण
याच्यात पण याच्यात पण हो. इकडे आहेत का कमीत कमी 2? इकडे 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 आणि म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 4. कळलं का? पुढे बी बरोबर काय दिलं? टू गेट नो हेड. टू गेट नो हेड. हेड मिळण्याची शक्यता नाही. म्हणजे मग फक्त काय? याच्यात आहे का हेड? हो. याच्यात पण, याच्यात पण, याच्यात, इकडे पण, इकडे. म्हणजे हेड मिळण्याची शक्यता नाही असे किती आहेत? एकच. कळालं का? पुढे सी बरोबर टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. दुसऱ्या नाण्यावरती हेड मिळण्याची शक्यता. याच्यात आहे का दुसऱ्यावरती हेड? त्याच्यानंतर याच्यात, याच्यात आहे का दुसऱ्यावर हेड? याच्यात दुसऱ्यावरती हेड. इथे आहे दुसऱ्यावरती हेड आहे. इकडे नाही. आणि म्हणून नंबर ऑफ सी बरोबर 1 2 3 4. कन्सेप्ट कळाली का? क्वेश्चन नंबर 4. 2 digit number are formed from the digit without repetition of the digit. इथे ती लाईन लिहून काढायची आहे. 2 आकडी संख्या तयार करायची. कोणापासून? 0 1 2 3 4 आणि 2 आकडी संख्या 10 12 13 14 आणि 20 21 23. विदाउट रिपिटेशन आहे ना? 23 6 आहे रे. मला माहिती आहे जड होतंय. 34 आणि 35 40. बरोबर ना? आणि म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 25. लक्षात आलं का सगळ्यांना? 100% हो का? नेक्स्ट कंडिशन ए. द नंबर फॉर्म इज इव्हन. समसंख्या येण्याची शक्यता. समसंख्या इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे शेवटी 0 2 4 6 8 असणार आहे. हा इव्हन आहे. इव्हन इव्हन हा पण इव्हन आहे. इव्हन. त्याच्यानंतर 40 42 50 52 54. आणि म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. कळलं का? पुढे बी बरोबर नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. डिव्हिजिबल बाय 3 म्हटलंय. डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 3 ने भाग जाणार आहे. मला वाटतं 12ला 3 ने भाग जाईल, 15ला जाईल, 21 24 30. त्याच्यानंतर 42 45 51 आणि 54. बरोबर की नाही? हे पहा 3 चौक 12 3 5 15 3 7 21 3 8 24 3 10 30 14 त्रिक 42 15 त्रिक 45 17 त्रिक 51 18 त्रिक 54. हो की नाही? प्रत्येकाला कितीने डिवाइड होऊ शकतं? 3. आणि म्हणून नंबर ऑफ बी बरोबर हे किती नंबर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9
कळलं का? पुढे सी बरोबर त्यांनी दिलंय द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा मोठी संख्या आहे. 50 पेक्षा मोठी 51, 52, 55 आहे रे. आणि म्हणून नंबर ऑफ सी बरोबर किती? 4. कन्सेप्ट कळाली का? 100%. ठीक आहे. तुम्ही एवढं लिहून घेतलंय? हे बाकी आहे. तुम्ही आता हे लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 5. काय चेक कराल? क्वेश्चन नंबर 5. फ्रॉम 3 men and 2 women, environment committee of 2 person is to be formed. 2 मिनिटं बाळा. हा थांबा 2 मिनिटं. काय पा दिलेलं? फ्रॉम 3 men and 2 women, एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 person इज टू बी फॉर्म. किती पुरुष आहेत? 3. आणि बाया किती आहेत? आणि किती जणांची कमिटी बनवायची? 2च जणांची. कमिटी ऑफ 2 person इज टू बी फॉर्म. सापडलं का? किती जणांची कमिटी बनवायची आहे? 2 जणांची. तर मग सॅम्पल स्पेस मध्ये काय काय येईल? एक तर मेन 1 मेन 2 किंवा मेन 2 मेन 3 किंवा मेन 1 मेन 3. बरोबर की नाही? किंवा किती स्त्रिया आहेत? 2. W1 W2 किंवा कॉम्बिनेशन मेन 1 W1 मेन 1 किंवा मेन 2 W1 मेन 2 W2 किंवा मेन 3 किंवा म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर किती येतील? हे बरोबर की नाही? हे समजलंय? 100% समजलंय. पुढे इव्हेंट ए मध्ये काय दिलंय पाल? देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमन इन द मेंबर. त्या कमिटीमध्ये ॲटलिस्ट कमीत कमी किती स्त्रिया असल्या पाहिजेत? 1. इथे ती लाईन रेकॉर्ड करायची आहे तुम्हाला. कमीत कमी 1. हे चालेल का? हे 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 चालेल? हो. याच्यात कमीत कमी 1 आहेत. हे चालेल? हो. हे पण चालेल. कमीत कमी 1 आहे. हे हो चालेल. हे पण चालेल. हे पण चालेल. हे पण चालेल. बरोबर ना? आणि म्हणून नंबर ऑफ ए बरोबर किती येतील रे? हे मग नंबर ऑफ ए मध्ये किती येतील? 1 2 3 4 5 6 7. हे लक्षात आलंय का सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारा. बर. कंडिशन बी. काय कंडिशन बी? 1 man and 1 woman कमिटी इज टू बी फॉर्म. 1 माणूस आणि 1 स्त्री अशी कमिटी बनवायची आहे. 1 माणूस आणि 1 स्त्री. 1 पुरुष 1 स्त्री. 1 पुरुष 1 स्त्री. 1 पुरुष 1 स्त्री. तसंच M3 W1 M3 W2 आणि म्हणून नंबर ऑफ बी बरोबर हे किती येतील? 6. समजलं का नक्की? डोक्यावरून नाही गेला ना? नंबर सी.
देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. एकही वुमन मेंबर नको म्हणा. याच्यात आहे का वुमन मेंबर? याच्यात पण या खालच्यांमध्ये आहे. म्हणजे M1 W2 M2 M3 M1 आणि म्हणून नंबर ऑफ C बरोबर किती? 3. कन्सेप्ट समजली का? 100%. क्वेश्चन नंबर 6 मी समजावून देणार आहे. उरलेला नेहमीसारखा होमवर्कला असेल एखादा प्रश्न. 1 coin and 1 die are thrown simultaneously. म्हणजे असं येईल मला वाटतं H1 H2 H3 H4 H5 H6 T1 T2 T3 T4 T5 T6. बरोबर की नाही? काय काय दिलंय त्याच्यात? पहिलं, टू गेट हेड अँड अन ऑड नंबर. हेड आणि ऑड नंबर आहे का? हे हेड आणि ऑड नंबर हो का नाही? टू गेट हेड ऑर टेल अँड अन इवन नंबर. हेड ऑर टेल म्हटलंय अँड अन इवन नंबर. मला वाटतं हे हेड अँड टेल ऑर इवन नंबर. बरोबर आहे का? हेड अँड टेल ऑर इवन नंबर. पुढे, नंबर ऑन द अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. 7पेक्षा मोठा नंबर येईल का हो याच्यात? 7पेक्षा मोठा नंबर आहे का? म्हणजे उत्तर फक्त एवढंच येईल 0. हे कळालं का? 7पेक्षा मोठा नंबर आहे का तिथे? नाहीये. म्हणजे उत्तर काही येईल का? 0 येईल. हे कळालं का? 100% कळालं का? नक्की कळालं का? पुढे नेक्स्ट. मग मी लिहायला वेळ देईल. समजावून घ्या. हे दार लावतो काय? कडी घाल बाहेरून त्याला दाराला. नाही जायचंय. त्या दाराला कडी घाल आणि बाहेर राहू दे त्यांना आतमध्ये. भंगार आहे तर दलिंदर कोणीकडची. मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आतापर्यंत नंबर ऑफ एस शोधल्या, नंबर ऑफ ए शोधला, नंबर ऑफ बी शोधला, असे बरेच सारे प्रकार शोधले हो की नाही? पण आपण प्रोबॅबिलिटीज नाही शोधली. बरोबर की नाही? सूत्र लक्षात ठेवाल. तुम्हाला जर प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असेल, काय प्रोबॅबिलिटी, तर प्रोबॅबिलिटीचं सूत्र आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. या दोघांची डिव्हिजन केली की आलेलं उत्तर कशा असं असतं? प्रोबॅबिलिटीचं, म्हणजे संभाव्यतेचं. लक्षात आलं का? क्वेश्चन नंबर 1. 2 coins आर टॉस्ड. किती कॉइन फेकले? 2. मग सॅम्पल स्पेस मध्ये काय काय येईल? एक तर दोन्ही ठिकाणी एच येऊ शकतं, किंवा 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 टी. म्हणजे नंबर ऑफ एस किती आहे? 4 आहे का? हा पार्ट समजला का? नक्की समजला का? पहिलं उदाहरण, गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. कमीत कमी किती हेड मिळण्याची शक्यता? 1. कमीत कमी 1 हेड. कमीत कमी 1 हेड. कमीत कमी 1 हेड. म्हणजे नंबर ऑफ ए किती आला? आणि म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ, म्हणजे किती आलं? 3/4.
बाळा थोड्या वेळ थांबते बाहेरच किंवा समोरच्या हॉलला बैस. थोडक्यात तुमच्या काय लक्षात आलं, ही स्टेप जर आपण सोडली तर या स्टेप मागच्याच एक्सरसाइज सारख्या आहेत का वेगळ्या आहेत? हो की नाही? फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2, 2 डाइस आर रोल सायमल्टेनियसली. मला वाटतं हे येईल का रे? हे 2 डाइस आर रोल सायमल्टेनियसलीच आपण घेतलं होतं कुठेतरी. हे पाय 2 डाइस आर रोल सायमल्टेनियसली, हो की नाही? हेच येईल ना सॅम्पल स्पेस. काय दिलंय त्याच्यात त्यांनी? सम ऑन द अप्पर फेस इज ॲटलिस्ट 10. अप्पर फेस वरची टोटल ही ॲटलिस्ट 10 आली पाहिजे. ॲटलिस्ट म्हणजे जास्तीत कमीत कमी किती आली पाहिजे? 10. कमीत कमी 10. जास्त चालेल ना? कमीत कमी 10. ही एक येईल, 2, 3, 4, 5, 6. हो की नाही? म्हणजे आन्सर किती आहे? 6 अपॉन हे किती आहे? म्हणजे 1 अपॉन. कळलं का पोरांनो? मी काही फार त्रास देत नाही कारण कन्सेप्ट क्लिअर पण झाली पाहिजे. पण हे तर कळालं का की आपल्याला सॅम्पल स्पेस काढावी लागते, नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी काढाव्या लागतात आणि मग त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो? प्रोबॅबिलिटी. म्हणजे तुम्हाला 5.1, 5.2, 5.3 जमला तर 5.4 हा तुमचा तुम्ही सोडवू शकतात. फक्त सूत्र हे टाकावं लागेल एक्स्ट्राचं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ, प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस, प्रोबॅबिलिटी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. काम करू शकाल?